नमस्कार मित्रांनो. नागपंचमी हा हिंदू धर्मातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सांस्कृतिक आणि धार्मिक सण आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला हा सण साजरा केला जातो. आज आपण नागपंचमीच्या दोन प्रमुख कहाण्या बघणार आहोत. त्यातली पहिली कहाणी अशी आहे की एक आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला होता. नागपंचमीचा दिवस आला आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पांजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना निघून गेल्या. सर्वात धाकटी सून होती. तिला तिच्या माहेरचं कोणी असं नव्हतंच. तेव्हा ती जरा खिन्न झाली आणि मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरावरून न्यायला येईल असं म्हणू लागली. इतक्यात काय झालं तर शेषनागास तिची खूप दया आली, करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीच्या घरी आला. त्या मुलीचा सासरा म्हणजे ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला आणि आत्ताच कुठून आला बरं? त्यामुळे त्याने सुनेला विचारलं की हा कुठून आला? त्यावर सुनेनं उत्तर दिलं, हाच माझा मामा आहे. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणीही चावू नका. पुढे एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा या मुलीला त्यांनी हातात दिवा धरायला सांगितला. पुढे ती नागिन बाळंतन झाली व तिची पिलं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागिन खूप रागवली. सर्व हकीकत नागिनीने नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला तिला लवकरच सासरी पाठवून देऊ. पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती देऊन नागोबाने आपला मनुष्य देह धारण करून तिला सासरी पाठवून दिले. त्यानंतर बऱ्याच वर्षापर्यंत, महिन्यांपर्यंत नागांची पिल्लं मोठी झाली. त्या पिल्लांनी आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपटी कशानं तुटली किंवा भाजली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. त्या मुलीचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. त्या मुलीने आपलं पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर आणि भिंतीवर नागाची चित्र काढली. त्यांची पूजा केली. लाया, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागाच्या पिल्लांनी पाहिला. पूजेच्या शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार त्या नागाच्या पिल्लांनी पाहिला होता. त्यानंतर हे सगळं पाहून मनातील सर्व राग त्यांनी घालवला. मनात हिच्याविषयी त्यांना दया आली. पुढे त्या नागाच्या पिल्लांनी त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवताच त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून ती नागाची पिल्ले निघून गेली. दुसऱ्या दिवशी हार उचलून त्या मुलीने गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आता नागपंचमीची आपण दुसरी कहाणी बघणार आहोत. ती म्हणजे एका शेतकऱ्याची. एक शेतकरी होता. नागपंचमीच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे आपल्या शेतात नांगर चालवत होता. शेताच्या कोपऱ्यात एका वारुळात नागिनीची लहान पिल्ले होती. शेतकऱ्याचा नांगर नकळत त्या वारुळावरून गेला आणि नांगरांचा फाळ लागून नागिनीची सर्व पिल्ले मरण पावली. नागिन जेव्हा तिथे परतली तेव्हा आपल्या पिल्लांना रक्ताच्या थारोळ्यात मृत पाहून तिला खूप राग आला. तिने त्या शेतकऱ्याचा बदला घेण्याचे ठरवले. ती रात्री शेतकऱ्याच्या घरी गेली आणि तिने शेतकरी, त्याची पत्नी आणि मुलांना दंश करून मारून टाकले. पण शेतकऱ्याची एक मुलगी दुसऱ्या गावी विवाहित होती. नागिनीचा राग एवढ्यानेही शांत झाला नाही म्हणून ती त्या मुलीलाही मारण्यासाठी तिच्या सासरी पोहोचली. तिथे पोहोचल्यावर नागिनीने पाहिले की त्या मुलीने नागपंचमीनिमित्त पाटावर नागाचे चित्र काढले होते. ती नागदेवतेची मनोभावे पूजा करत होती. दूध, लाया अर्पण करत होती आणि आपल्या माहेरच्या लोकांच्या सुखासाठी प्रार्थना करत होती. हे पाहून नागिनीचा राग शांत झाला. तिने मुलीने दिलेले दूध प्यायले आणि प्रसन्न होऊन तिला संपूर्ण हकीकत सांगितली. मुलीला खूप दुःख झाले. तिने नागिनीकडे आपल्या कुटुंबाचे प्राण परत मागितले. नागिनीने प्रसन्न होऊन तिला अमृत दिले. मुलीने ते अमृत आपल्या माहेरी नेऊन सर्वांच्या अंगावर शिंपडले, ज्यामुळे तिचा शेतकरी पिता आणि सर्व कुटुंब जिवंत झाले. या कथेमुळेच नागपंचमीच्या दिवशी शेतकरी शेतात नांगरत नाहीत.
जमीन खणत नाहीत आणि भाज्या कापण्यासाठी विळी किंवा सुरीचा वापर करत नाहीत. तर मित्रांनो, ही होती नागपंचमीची पवित्र कथा. आशा आहे ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.